मार्गशीर्ष महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो। विशेषतः मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी व्रताचे पालन करणे खूप महत्त्वाचे मानले जाते। या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी विशेष पूजा विधी, उपवास आणि शाकाहारी आहाराचे पालन करणे आवश्यक आहे। साधकांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धतेसाठी एक सात्विक आहार घेण्याचा निर्देश दिला जातो। यामुळे आहाराच्या निवडीवर भर दिला जातो। विशेषतः या दिवशी कोणती भाज्या खावीत आणि कोणती टाळावीत याचेही महत्त्व आहे। मार्गशीर्ष गुरुवारी शुद्ध आणि सात्विक पदार्थांचा उपयोग केला जातो, ज्यामुळे मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतात। आहार शाकाहारी असावा, पण त्यामध्ये कोणत्या भाज्या खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात हे जाणून घेणे आवश्यक आहे। चला तर मग ते जाणून घेऊया, पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। खाण्यायोग्य भाज्या। एक मुळ्याची भाजी। मुळा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आणि शुद्ध करणारा आहे। यामध्ये पचनसंबंधी फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात। मुळ्याची भाजी मार्गशीर्ष गुरुवारी एक आदर्श निवड ठरते, कारण ती शुद्धतेसाठी उपयुक्त आहे। 2. साधी बटाट्याची भाजी। बटाटा पचायला सोपा आणि पौष्टिक असतो। याला हलक्या मसाल्यात आणि ताज्या भाज्यांसोबत तयार करणे शुद्ध आहारासाठी योग्य ठरते। बटाटा पचवण्यास मदत करतो आणि त्यामध्ये आवश्यक कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला ऊर्जा देतात। 3. फुलकोबी आणि ब्रोकोली। फुलकोबी आणि ब्रोकोलीमध्ये प्रोटीन, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात, जे शरीरासाठी योग्य असतात। ही भाज्या पचनशक्ती सुधारतात आणि शरीरातील ताजगी राखण्यासाठी आदर्श आहेत। 4. काकडी। काकडी शरीराला थंडावा देणारी आणि जलपोषक असते। ती पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील जलतरण किंवा निर्जलीकरण कमी करते। काकडीचा वापर जास्तीत जास्त मार्गशीर्ष गुरुवारी उपयुक्त ठरतो। 5. गाजर। गाजर शरीराच्या शुद्धतेसाठी उत्तम आहे। त्यात व्हिटॅमिन एचा समावेश असतो, जो डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे। याशिवाय गाजर पाचन प्रक्रियेस मदत करते आणि हृदयाचे आरोग्य राखते। 6. टमाटर। टमाटर ह्यूमन बॉडीसाठी अत्यंत फायदेशीर असतो। यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि फायबर्स जास्त असतात। याचा उपयोग हलक्या मसाल्यांसोबत मार्गशीर्ष गुरुवारी केला जातो। टाळावयाची भाज्या। 1. कांदा आणि लसूण। कांदा आणि लसूण या भाज्यांचा वापर मार्गशीर्ष गुरुवारी वर्ज्य केला जातो, कारण ते शुद्धतेच्या दृष्टीने निषिद्ध मानले जातात। कांदा आणि लसूण शरीरात उष्णता निर्माण करतात आणि पाचन प्रक्रियेला उत्तेजन देतात, ज्यामुळे व्रताचे उद्दिष्ट साधण्यास अडचण येऊ शकते। 2. वांगी। वांगी शारीरिक ऊर्जा वाढवणारी असली तरी मार्गशीर्ष महिन्यात ती टाळावी। वांगी शरीरातील वात दोष वाढवू शकते आणि त्याचे सेवन व्रताच्या शुद्धतेला बाधा आणू शकते। 3. मिरची। तिखट पदार्थांचा वापर, विशेषतः मिरचीचा, मार्गशीर्ष गुरुवारी टाळावा लागतो। तीव्र तिखट पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात आणि मानसिक शांतीला बाधा आणू शकतात। त्यामुळे साधकांना या दिवशी तिखट व मसालेदार भाज्या टाळाव्या लागतात। 4. बाजरी, ज्वारी आणि नाचणी। या धान्यांचा उपयोग मार्गशीर्ष गुरुवारी वर्ज्य करावा लागतो, कारण त्यांचे पचन तुलनेत जड असते। साधकांसाठी या दिवशी हलका आहार घेणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी तांदळाची भाजी किंवा शाकाहारी पदार्थ जास्त योग्य ठरतात। मार्गशीर्ष गुरुवारी भाज्यांचा निवडीवर विशेष लक्ष दिले जाते। या दिवशी शुद्ध आणि सात्विक भाज्यांचा वापर शरीर आणि मनाच्या शुद्धतेसाठी उपयुक्त ठरतो। मुळ्याची भाजी। बटाटा, गाजर, काकडी आणि टमाटर यांसारख्या हलक्या आणि शुद्ध भाज्यांचा वापर करणे आणि कांदा, लसूण, वांगी, तिखट भाज्या टाळणे हा मार्गशीर्ष गुरुवारी आहाराचा आदर्श असतो। यामुळे व्रताचा उद्देश साधता येतो आणि शरीर व मन शुद्ध राहते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।